श्रीनाथ भीमाले तयारी करतायत. माझ्या मतदारसंघातले कामं सांगू का अजून आधी काय मांडले ते? ते मतदारसंघामधले जर प्रश्न, माझ्या मतदारसंघात सर्वात आता जे मोठे 2 प्रश्न होते, एक तर आपण पुराच्या पाण्यामुळे झालेली हानी आणि ती का झाली किंवा यावेळेस पाणी साचतंय त्याबद्दल काय, तो एक मोठा प्रश्न होता. आणि दुसरा SRAचा आहे. आणि SRAच्या बाबतीमध्ये तुम्ही बघता तर माझ्या इथे खूप झोपडपट्टी आहे, 40% झोपडपट्टी आहे आणि आपण गेल्या 10 वर्षात SRAचा एकही प्रकल्प राबवू शकलो नाही. तर पहिला पथदर्शी प्रकल्प इंदिरा वसाहतमध्ये आपण महानगरपालिकेतर्फे सुरू करतोय आणि त्याची आपल्याला परवानगी दिली की असा पायलट प्रोजेक्ट आपण वेगळ्या धर्तीवर जाऊन राबवू शकतो, त्याची परवानगी आपल्याला मिळाली. आणि दुसरा जनता वसाहतचा जो प्रश्न आहे SRAचा, जिथे हिलटॉप डिस्लोप आणि आपल्याला हेरिटेजमुळे जी हाईटची पण मर्यादा आहे आणि बांधकामाची पण मर्यादा आहे, तर त्या दोन्ही मर्यादा आपल्याला उठवून देतील अशा आश्वासन आपल्याला दिलेलं आहे. आपण 52 मीटर हाईटची तिथेही मागणी केलेली आहे. तर अशा पद्धतीने मतदारसंघातला आणि मार्केट यार्डचा जो प्रश्न आहे माझ्याकडे मोठा, जिथे अतिक्रमण, कचरा, मोठे मोठे ट्रक्सची वाहतूक जी दिवसभरामध्ये सुरू होती ती बंद करावी आणि नागरिकांना त्रास नाही होईल, आजपर्यंत कधी झाला नाही मार्केट यार्डचा त्रास, ह्याच्या पुढच्या काळात पण होऊ नये, जो मागच्या 1 वर्षामध्ये नागरिक त्या संत्रस्त झालेत मार्केट यार्डमुळे, तो होऊ नये या पद्धतीची एक लक्षवेधी मार्केट यार्डवर. काही श्रीनाथ भीमालेंनी तयारी केलेली आहे की मी लढणार आणि जिंकणार, त्यांचे सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहेत. टॅगलाईन हा, तर तुमची काय भूमिका असणार आहे? तुम्ही लढणार आहेत का आगामी? मी लढणारच आहे, मी लढणार पण आहे, मी जिंकणार पण आहे. फक्त भीमालेंच्या बाबतीमध्ये त्यांना अधिकार आहेत. या लोकशाहीत प्रत्येकाला मागायचा अधिकार आहे, इच्छुक व्हायचा अधिकार आहे आणि पार्टी ठरवते काय करायचे. भीमालेंनी घाई केली असेल ना, ते त्यांना विचारा. गेले काही दिवस तयारीला खूपच नाही अगदी सोशल मीडिया संपर्कात आहेत, यालाच देवेंद्रजींच्या संपर्कात आहे, असं वाटत नाही का तुम्हाला कुठेतरी प्रेशर नाही, त्यांच्या दृष्टीने ते जे काय प्रयत्न करायचे ते करत असतील. आज एअरपोर्टला त्यामुळे त्याच्याविषयी मी काहीच बोलू शकत नाही. मला माझ्या दृष्टीने मला काय आहे ते मी ठरवते. म्हणजे लोकांना भेटत नाहीत, आमदार आमचे आम्हाला भेटत नाहीत, मोठ्या गाड्यांमध्ये फिरतात असे ते आरोप करतात. कुठले तरी आरोप केल्याशिवाय तुम्ही स्वतः चांगला आहे असं म्हणू शकत नाही ना. तर पण माझी स्ट्रॅटेजी अशी आहे की मी आज तागायत कधी विरोधकावर पण आरोप नाही केले. मी माझं काम करते आणि माझ्या मतदारांना माहितीये मी काय करते, ते मला निवडून देतात. तुम्हाला मंत्रिपद मिळणं अपेक्षित होतं, तुमची तिसरी टर्म आहे, ते राहिलं बाजूला ना, तर नवीनच उमेदवार उभे केले जातात, काय चाललंय का? हे मला तर असं वाटतं की म्हणजे जे काही आपल्या योग्यता असेल आणि नशीब असेल त्याप्रमाणे जेव्हा ते मिळायचं तेव्हा ते मिळेल. तर त्याच्यासाठी मी काम तर करणं सोडलेलं नाही, मी माझं काम करत राहील. मंत्रिमंडळ विस्ताराचं काय म्हणजे आहे आता शक्यता वाटते, कारण आता 2 महिने फक्त बाकी राहिले, तर हे आमचे नेते सांगू शकतील. इच्छुकाचं नाव सातत्याने चर्चा प्रत्येक वेळेस ते माझं नाव चर्चेत येणं हेच माझ्यासाठी मंत्रिपद आहे. आता हे नेहमी चर्चेत येतं, संधी मिळत नाही. पंकजाताईला आता संधी मिळेल, तशी तुम्हाला तुमच्यावर अन्याय दूर होणार की नाही? चर्चेत येणं हे सुद्धा माझ्या दृष्टीने मंत्रिपद मिळाल्यासारखं आहे. खच्चीकरण होत नाही असं वाटत नाही तुम्हाला पक्षामध्ये? नाही, मला तरी असं वाटत नाही, कारण आपण जे परसेप्शन निर्माण करू तेच असतं ना. तर मला असं वाटत नाही. मी माझ्या दृष्टीने एक सक्षम हे कार्यकर्ती आहे भाजपची आणि काम करते. 21 तारखेला तुमचं कार्यकारिणी आहे, अमित शहा पुण्यात अधिवेशन, पूर्ण भाजपचे सगळे नेते आज पुन्हा 21 तारखेला पुण्यात. काय नेमकं हे अधिवेशन असणार, काय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे अधिवेशन आहे? आमचं हे पूर्ण प्रदेश कार्यकारिणी असते, जी दरवेळेस असते, ती ह्यावेळेस पुण्याला करण्याचा मान मिळालाय, एक तर पहिली गोष्ट. आणि आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा एक पूर्वतयारी म्हणून पण या अधिवेशनाकडे बघितलं जाईल. स्वतः अमितभाई शहा आणि आपले महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्रजी यादव या अधिवेशनामध्ये मार्गदर्शन करतील. त्यामुळे आमच्या दृष्टीने तर ही पक्षाच्या दृष्टीने पर्वणी आहे.